तर आजही मला हॉस्पिटलमध्ये जावं लागलेलं होतं का ते चला सांगते व्हिडिओमध्ये. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आणि मेन गोष्ट म्हणजे व्हिडिओ घ्यायचा म्हणलं की पहिल्यांदा हसायला येतं, त्यामुळेच दीदी सुद्धा हसत होती आणि ताई आलेल्या होत्या घर बघण्यासाठी. तर मग त्यांच्यासाठी मस्त चहा बनवलेला होता. चहा बनवला आणि आज आम्हाला जायचं होतं नाजऱ्याला, म्हणून लवकर उठून सगळं आवरलेलं होतं आणि फायनली निघालेलो होतो. खुशीच तेवढी झालेली होती आणि खुशी का होणार नाही, कारण की नाजऱ्याला निघालेलो होतो ना. तर घरातून लवकर निघालो आणि घाटावर पोहोचलेलो होतो. तिथं थोडंसं खायला घेतलं आणि वडापाव सुद्धा घेतलेले होते गाडीमध्ये खायला. भूक लागलेली होती, घरातून फक्त चहाच पिलेलो होतो त्याच्यामुळं. तर तिथून पोहोचलेलो होतो आम्ही चोपडीमध्ये यांचा फ्रेंड आहे आणि ते पण अगोदर अमृतसरला होते, त्याच्यामुळे ओळख आहे म्हणून जाता जाता तिकडून गेलेलो होतो. त्यांची भेट घेतली, तिथून लगेच निघालो आणि नाजऱ्यामध्ये पोहोचलो. आल्या आमच्या वहिनीने मस्त गरमागरम कॉफी दिलेली होती. तर कॉफी पिलो, थोडा वेळ बसलो आणि रानामध्ये थोडंसं जाऊन यावं म्हणलं. रानात आलो, डाळिंबाची बाग बघितली, मस्त हरभर तोडून आणलेलं होतं ढाळ. तिथून आम्ही आलेलो होतो सगळ्यात माझ्या मोठ्या काकूच्या घरी. तिथं आलो आणि काकूची थोडीशी तब्येत पण ठीक नव्हती, थोड्या आजारी होत्या. त्यांची पण भेट घेऊन झाली आणि लगेच आम्ही रिटर्न निघालेलो होतो, कारण की जायचं होतं अचानकच हॉस्पिटलमध्ये. उर्वीला जास्त ताप येत होता आणि खोकला सुद्धा येत होता, म्हणून हॉस्पिटलमध्ये आलो. आणि या दीदीची ओळख तर मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला करून दिलेलीच आहे. तर असाच काहीसा होता आजचा दिवस. चला तर व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. बाय.